जय शिवराय मित्रांनो, भाजपला आपण निवडून दिलेले आहे। प्रत्येक नागरिकांच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या माध्यमातून, व्यापारीलांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून, बेरोजगाराच्या माध्यमातून आपण निवडून दिलं। आता भाजप या शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारासाठी, व्यापाऱ्यासाठी काय काम करणार आहे? निवडून तर दिलं, जे आश्वासन होते ते पूर्ण करतील का? एकंदरीत यामागचं आश्वासन काय काय दिलेले होते याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता, त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट ही मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। एकंदरीत शेतकऱ्यांच्या मोठमोठ्याला घोषणा करण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांसाठी, म्हणजे यामध्ये उद्धव गटाकडून सुद्धा घोषणा करण्यात आल्या होत्या। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचं माफ करू, शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला आम्ही चांगल्या प्रकारचा भाव देऊ, परंतु यांचं सरकार हे आलं नाही। त्याचबरोबर आता भाजप सरकारने सुद्धा मोठ्याला घोषणा केल्या होत्या। 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, हे त्यांचं पहिलं वाक्य होतं। आणि जवळपास 1 महिन्याच्या आत सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी देऊ, हे सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा लाईट बिलचा प्रश्न असेल ते आम्ही सरसकट माफ करू, हे त्यांच्या माध्यमातून इलेक्शनपूर्वीच आश्वासन देण्यात आलं होतं। त्याची अंमलबजावणी कितीपर्यंत होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणीला 1500 महिन्याच्या ऐवजी 2100 रुपये महिना देऊ, हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। दर महिना 2100 रुपये, हे सुद्धा लक्षात असू द्या। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव देऊ, कापसाला चांगल्या प्रकारचा भाव देऊ, हे आश्वासन मी नाही तर भाजपने दिलेलं होतं। आता मग खरंच सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार का? शेतकऱ्यांचं लाईट बिलचा प्रश्न सोडवणार का? शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न सोडवणार का? सोयाबीन कापसाला भाव देणार का? आपण मोठ्या मताने निवडून आणलेले आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, हे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आपण निवडून दिले याचा अर्थ असाच होतो की आपल्याला सर्व मान्य होतं। सोयाबीनला 3000 रुपये भाव होता, हे सुद्धा मान्य होतं। कापसाला 7000 रुपये भाव होता, 5000 रुपये भाव होता, हे सुद्धा मान्य होतं। लाडक्या बहिणीचे आपण 1500 रुपये घेतले, हे सुद्धा मान्य होतं। आणि सर्व शेतकरी हा सुखी होता, बेरोजगार सुखी होता, अशा आपल्या प्रतिक्रिया आल्या, आणि त्या कारणाने आपण भाजप सरकारला निवडून दिलं। आता भाजप सरकार परत एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावते का? ज्या गोष्टीची अंमलबजावणी केली होती ती मार्गी लावते का? मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार ही माहिती टाकतच राहणार, कारण तर शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आहे, आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी माझं काम चालूच ठेवणार आहे। तुम्ही त्यासाठी किती साथ देता हे महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागायलाच पाहिजेत। शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। 5 वर्ष आधीवर बोंबलत होता की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमाफी झाली पाहिजे। हे झालेलं नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी भाजपला मोठ्या प्रमाणात निवडून आणून दिलं। आता हे कितपर्यंत खरे ठरतात? भाजप कर्जमाफी करते, लाईट बिल माफ करते, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावते, बेरोजगाराचे प्रश्न मार्गी लावते, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच तुम्हाला काय वाटते? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? लाडक्या बहिणीचे प्रश्न सुटतील का? बेरोजगाराचे प्रश्न सुटतील का? कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।